सासंगतजी प्रेमाने बोलूया. धन्य रंकाजी. सासंगतजी, आपण सद्गुरूंना सांगितलेल्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला भक्ती ही सफल करायची आहे. भक्ती सफल करत असताना आपल्याला सद्गुरूच्या वचनावर चालायचं आहे, परंतु आपल्याला सद्गुरूच्या वचनावर चालायला अवघड वाटते. आणि जर आपल्या सद्गुरूच्या वचनावर चालण्यासाठी जर आपल्याला सोपं वाटावं असं वाटत असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे याच्यावरती आपण चिंतन करूयात. चला चिंतनाला सुरुवात करूयात. सद्गुरूच्या वचनावर चालणे अवघड का वाटते आणि ते सहज कधी होते हे भगवद्गीतेच्या ज्ञानातून पाहिले तर अडचण बाहेरच्या परिस्थितीमध्ये कमी आणि आपल्या मनाच्या सवयींमध्ये जास्त असते. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, सद्गुरू दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्यासाठी मन, बुद्धी आणि संस्कार यांचे परिवर्तन करावे लागते. तर त्याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम सद्गुरूचे वचन ऐकणे सोपे पण आचरणात आणणे कठीण. असं का बरं असतं? तर हे पाहत असताना असं ध्यानात येतं की आपल्याला योग्य गोष्ट समजते, पण मनाला ते लगेच स्वीकारावीशी वाटत नाही. कारण कधीकधी काय होतं, आपलं हित कशात आहे, सद्गुरू काय सांगतात त्याच्यामध्ये आपलं हित आहे हे आपल्या लक्षात येतं, परंतु मन मात्र हे स्वीकारायला तयार नसतं. उदाहरणार्थ बघा, सद्गुरू सांगतात की क्रोध करायचा नाही, क्रोध वाईट आहे. आपण म्हणतो हो, क्रोध करणे चुकीचे आहे. मन पण आपलं ते स्वीकारतं की हां, क्रोध करणं हे वाईट आहे. पण घरी मुलाने ऐकले नाही किंवा पतीने ऐकले नाही, पत्नीने ऐकले नाही, अपेक्षेप्रमाणे वागले नाही किंवा ऑफिसमध्ये कोणीतरी आपण आपला अपमान केला की लगेच मन म्हणते याला तर उत्तर दिलेच पाहिजे. इथे ज्ञान आणि संस्कार यांच्यामध्ये संघर्ष सुरू होतो. बघा काय होतं की आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे किंवा सद्गुरूनं जे ज्ञान दिलेलं आहे, आपल्याला जीवन जगत असताना वेगवेगळे ग्रंथ असतात, ग्रंथातून आपण वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान ऐकत असतो. तर अशा वेळी काय होतं, हे सगळं ज्ञान आपण संपादित करत असतो, परंतु हे ज्ञान संपादन करत असताना आपण आपल्यामध्ये असलेले संस्कार असतात. कधीकधी काय होतं की आपल्याला कळतं की आपलं हित कशात आहे, परंतु आपल्याला आलस्य इतका असतो, आपल्यामध्ये आळस एवढा असतो की ते आळस हा आपला एक संस्कार बनून गेलेला असतो की एखादी गोष्ट आपल्याला करायची आणि आपलं मन आपलं टाळत असतं. त्याला म्हणतात की आळस किंवा अलबेल आपण म्हणतो त्याला. तर ते आपल्यामध्ये असतं, हा जो आपला संस्कार आहे. मग काय होतं, ज्ञान तर मिळाले, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हेही आपल्याला कळतं, परंतु आपल्यामध्ये असलेला संस्कार, वाईट संस्कार आहेत, ते आपल्याला पुढे जाऊ देत नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला मनाच्या या संघर्षाची जाणीव करून देतात. भक्त काय करतात की जर आपल्याला ज्ञान मिळालं आणि लगेच मन त्या ज्ञानाप्रमाणे वागेल असं नाही. ज्ञानाचे रूपांतर अनुभवामध्ये व्हावे लागते आणि अनुभवाचे रूपांतर संस्कारामध्ये. म्हणजे काय होतं, एखादी कृती आपण आपलं मन हे काय करतं, सुरुवातीला ते ज्ञान ऐकतं. म्हणजे सुरुवातीची जी पहिली पायरी आहे ती म्हणजे श्रवण, आपण ऐकणं पाहिजे. तर ज्ञानाचं रूपांतर पुन्हा आपण काय केलं पाहिजे, ते अनुभव, म्हणजे त्या ज्ञानाचा अनुभव आपण घ्यायला हवा. त्या अनुभवामध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला एकच अनुभव जर आपल्याला सातत्याने यायला लागला तर त्याचं रूपांतर हे संस्कारामध्ये व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे आपल्याला सद्गुरूंनी जर सांगितलं की क्रोध करू नका, मग आपल्याला त्याच्यावरती चिंतन करायचं की क्रोध न येण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. मग त्यासाठी काय काय करावं लागेल. आणि जेव्हा आपण कृती ठरवेल की हा असं करायचं, त्यावेळेस आपण प्रत्यक्षामध्ये अनुभव घेतला पाहिजे की क्रोध न केल्यानंतर आपल्याला कसं वाटतं, का बरं सद्गुरूने हे असं सांगितलेलं असावं, या सगळ्या गोष्टींचा पडताळा त्या ठिकाणी होऊन जातो. त्याच्यानंतर बघा, आपल्याला सद्गुरूचे वचन हे आपल्या मनाविरुद्ध का वाटतं. कधीकधी काय होतं की सद्गुरूनं सांगितले खरं की क्रोध करू नका, पण आपलं मन म्हणतं हां, क्रोध केला जर नाही तर कोण आपलं ऐकणार आहे, कोण आपल्याला मान देणार आहे. म्हणजे आपलं अंतर्मन वेगळंच बोलतं आणि बाह्यमन वेगळंच बोलतं. म्हणजे काय होतं, अंतर्मन हे सद्गुरूचं सांगितलेलं वचन ऐकत असतं, परंतु बाह्यमन हे लॉजिकल असतं. ते आपल्याला म्हणतं की हां, असं केलं कुठं असं होतं का. म्हणजे अशा वेळी काय होतं की सद्गुरू बहुतेक वेळा मनाला जे आवडतं ते सांगत नाहीत, परंतु आपल्याला जे हिताचं आहे ते मात्र सांगत असतात.
मनाला आवडतं वेगळं आणि आपलं हित असतं वेगळ्या गोष्टीमध्ये. उदाहरणार्थ बघा, आपल्याला कोणीतरी दुखावलं तर त्यावेळी काय होतं, मन काय म्हणतं, त्याने माझा अपमान केला, आता मीही त्याला दाखवून देईन. परंतु सद्गुरूचं ज्ञान त्यावेळेस आठवलं की सद्गुरू ज्ञान काय सांगतं की दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःच्या मनाची शांतता तू का गमावतोयस? त्याने काही केलं असेल पण त्याच्यामुळे तू संतापून तुझ्या मनाला अशांत का करतोयस, हे सद्गुरू सांगतात. मग मनाला काय असतं, तर त्या ठिकाणी एखाद्याने जर चुकीचं वागलं, आपल्याला त्रास दिला की मन म्हणतं त्याचा बदला घेतला पाहिजे आणि बुद्धीला मात्र शांतता हवी असते, आत्म्याला शांतता हवी असते. याच संघर्षामुळे सद्गुरूच्या वचनावर चालणं सुरुवातीला कठीण वाटतं आपल्याला. भगवद्गीतेतील सर्वात महत्त्वाचं सूत्र काय आहे, त्याचा आपण या ठिकाणी विचार करायला हवा की कर्म कर, परिणाम सोड. भगवद्गीतेमध्ये प्रसिद्ध तत्व आहे, कर्माण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्थ याचा असा आहे की तुझा अधिकार कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. व्यवहारातील उदाहरण घेऊ. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही विद्यार्थ्यांना मनापासून शिकवता, पण एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही. मन लगेच म्हणते मी एवढे शिकवते तरी याला काही कळत नाही, आणि आपण अपेक्षा ठेवली आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप क्रोध येतो. पण या ठिकाणी जर आपण गीतेचं तत्त्व स्वीकारलं की आपला विचार त्या ठिकाणी बदलून जातो. माझं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. माझं काम काय आहे, तर मुलांना शिकवणे, हे माझं काम आहे. विद्यार्थ्याने किती आत्मसात केले हे पूर्णपणे माझ्या हातात नाही. त्यांच्यासाठी मी पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करणार आहे की प्रत्येक मुलाने ते घ्यावं. परंतु जर प्रत्येक मुलाने जर प्रामाणिकपणे ते घेतलं नसेल तर त्याच्यामध्ये आपली चूक नाही. मग त्याच परिस्थितीमध्ये ताण कमी होतो. कर्म करा आणि फळाची अपेक्षा अजिबात करू नका, असे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. याच्यामुळे आपले मन शांत राहणार आहे आणि आपल्याला सद्गुरूच्या वचनावर चालायला सोपं जाणार आहे. माझ्याशी असे का झाले, हा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय होतं, माझ्या बाबतीत असं का घडलं म्हणलं की आपल्याला राग येतो, आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. मग त्यावेळी आपल्या मनामध्ये चिडचिड निर्माण होते, क्रोध निर्माण होतो. परंतु आपण याचं जर चिंतन केलं की सद्गुरूच्या वचनावर चालताना सर्वात मोठा आपला अडथळा जर कोणता असेल ना, तर तो म्हणजे माझ्या मनाप्रमाणेच सर्व काही झाले पाहिजे. पण जीवन मनाप्रमाणे कधीच चालत नाही. कधी मुलगा आजारी पडतो, कधी कामाचा ताण वाढतो, कधी एखादी व्यक्ती गैरसमज करून घेते, कधी आपल्याला अपेक्षित कौतुकही मिळतं की ज्याची कधी कधी अपेक्षाही आपण केलेली नसते. तेव्हा मन विचारते, हे माझ्याच बाबतीत का? गीतेचा दृष्टिकोन आहे परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी आपल्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करणं. काय घडते, आजूबाजूला कोण दुखावते, कोण काय बोलते, याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपलं लक्ष असलं पाहिजे आपल्या कर्तव्याप्रती. आपल्या कर्तव्याप्रती आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित असलं पाहिजे. उदाहरणार्थ बघा, पाऊस पडतो, आपण पाऊस मात्र थांबवू शकत नाही, पण छत्री घेणं हे माझ्या हातामध्ये आहे. तसेच परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते, आपली प्रतिक्रिया आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी असते. त्या परिस्थितीवर आपण कशा पद्धतीने मात करतोय हे महत्त्वाचं असतं. पुढे बघा, सद्गुरूचे वचन पाळणे म्हणजे स्वतःला दाबणे नव्हे, हे महत्त्वाचं आपण समजून घ्यायला हवं. की आपण काय करतो की सद्गुरूच्या वचनावर चालायचे आणि आपल्याला खूप ताण येतो. काही लोकांना वाटतं मला राग आला आहे, पण मी हा राग दाखवला नाही म्हणजे मी स्वतःला दाबले. बघा, कधी कधी आपल्याला असं होतं की राग येतो आणि आपल्याला असं वाटतं की सद्गुरूच्या वचनावर चालायचे, सद्गुरूने सांगितले क्रोध करायचं नाही, मग आपण तो राग आतल्यात दाबून ठेवतो. तर हे खरे परिवर्तन नेहमीच आध्यात्मिक परिवर्तन नसते. कारण काय होतं, आपण राग आतून दाबून ठेवतो आणि तो कधीतरी प्रकट होतो. तर राग हा, क्रोध हा आपण दाबायचा नसतो. खरे परिवर्तन कशाला म्हणायचं, तर पूर्वी घटना घडली की राग यायचा, राग आले की प्रतिक्रिया व्हायची. नंतर हळूहळू काय होईल, घटना घडली की त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जागरूकता, नंतर मनामध्ये विचार आणि मग त्याच्यातून योग्य कृती घडेल. उदाहरणार्थ, मुलाने गृहपाठ केला नाही, घरी अभ्यास दिलेला केला नाही. पूर्वी काय व्हायचं, किती वेळा सांगायचे तुला काही समजतच नाही, आपण खूप रागवायचो आणि अपेक्षा करून त्रास करून घ्यायचो. आता जर मुलाने अभ्यास केला नाही तर चला आपण मिळून पूर्ण करू. ही केवळ भाषा बदलणे नाही, तर ही मनाची आपल्या गुणवत्ता बदलणे आहे. त्यावेळेस आपण कशा पद्धतीने रिॲक्ट करतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपलं पुढचं जी गोष्ट असते की मी बरोबर आहे, हा सुद्धा अहंकार सर्वात मोठा अडथळा असतो. की सद्गुरूच्या वचनावर चालत असताना सद्गुरूचे वचन आपण जेव्हा स्वीकारत असतो त्यावेळेस स्वीकारताना अनेकदा आपला अहंकार आड येतो.
मन काय म्हणतं त्यावेळी की माझेच बरोबर आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला शरणागती आणि विवेकाचा मार्ग दाखवतात. याचा अर्थ अंधपणे कोणाचेही ऐकणे असे नाही. याचा अर्थ काय आहे तर माझ्या मर्यादित समजुतीपेक्षा सत्य मोठे आहे. व्यवहारामध्ये एखादं उदाहरण घेऊन बघूयात आपण. शाळेत एखाद्या सहकार्याने तुमच्याबद्दल चुकीचे बोलले. मन म्हणते सगळ्यांसमोर त्याला उत्तर देणारच मी. पण त्या ठिकाणी विवेक म्हणतो मला माझी बाजू स्पष्ट करायची आहे, पण अपमान करून नाही. दुसऱ्याचा मला अपमान नाही करायचा. हां, ती व्यक्ती चुकीची बोलली, मला त्या व्यक्तीला समजून सांगायलाच हवं, पण शब्द मात्र वेगळ्या पद्धतीने आपण घ्यायला हवे. यालाच साधना म्हणतात, यालाच परिवर्तनाची सुरुवात म्हणतात. आणि हळूहळू परिवर्तन आपल्यामध्ये आपण करत गेलो की त्या वचनावरती चालायला आपल्याला कठीण जात नाही. बऱ्याच वेळा काय होतं, मनाला आपल्या जुन्या सवयी असतात. मनाला वर्षानुवर्षे काही सवयी लागलेल्या असतात. लगेच रागवायचं, कोणती पण घटना घडू द्या आपल्याला लगेच रागवायचं, सतत विचार करत राहायचं, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवायच्या. आपण एकमेकांशी तुलना करतो की त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही. आणि सतत आपल्याला असं वाटतं की कोणीतरी माझं कौतुक करावं. आणि कोणी जर आपली निंदा केली तर ते आपल्याला सहन होत नाही. आपल्याला भविष्याची चिंता लागलेली असते आणि आपण भूतकाळामध्ये नको असलेल्या घटना पुन्हा पुन्हा आठवत असतो. याच्यामुळे काय घडतं तर सद्गुरूचं ज्ञान हे सगळ्यांच्या विरुद्ध दिशा दाखवते. म्हणून सुरुवातीला ते कठीण वाटतं की या सगळ्या गोष्टी सद्गुरू करायला सांगत नाही. रागवायचं नाही, सतत विचार करायचा नाही, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवायची नाही, तुलना करायची नाही, कौतुकाची अपेक्षा करायची नाही, टीका सहन करायची नाही आणि भविष्याची चिंता करायची नाही आणि भूतकाळ पुन्हा पुन्हा आठवायचा नाही. हे असे आहे जसे अनेक वर्ष चुकीच्या दिशेने चालल्यानंतर अचानक योग्य दिशेने वळणे, म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला पोहायचं आहे. म्हणजे जगामध्ये हे सगळं असंच चाललेलं आहे आणि आपण त्याच्या विरुद्ध एकदम वागायचा प्रयत्न करतो. त्यामुळे थोडा त्रास तर होणारच. दिशा बदलणे हे एका क्षणात होते, पण चालण्याची सवय बदलायला वेळ लागतो. आपण दिशा बदलतो, या अशा पद्धतीने मला माझ्या जीवनामध्ये चालायचं आहे, परंतु ते चालत असताना आपल्याला थोडंसं त्या मार्गावर चालायला थोडासा वेळ लागतो, परंतु ते अशक्य मात्र नाही. मग चालणं आपलं सोपं कधी होईल जेव्हा आपण विचार करून कृती करेल, अनुभव घेईल आणि संस्कार हा आपला चांगला बनवेल आपण तेव्हा. सुरुवातीला मला राग येतोय पण मला शांत राहायचे आहे, हे प्रयत्नाने करावे लागेल. काही काळाने राग आला तरी शांत राहणे शक्य होईल. नंतर राग येण्यापूर्वीच मला परिस्थिती समजू लागते आणि शेवटी काय होतं तर जिथे पूर्वी प्रतिक्रिया झाली असती तिथे आता सहज समत्व राहते. तेव्हा सद्गुरूचे वचन पाळणे ओझे राहत नाही, तर तो आपला स्वभावच बनून जातो. आता गीता आहे बघा, गीतेमध्ये स्थितप्रज्ञ याचा व्यवहारामध्ये अर्थ सांगितलेला आहे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ व्यक्तीचे वर्णन करतात. स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे काय तर जी व्यक्ती परिस्थिती बदलली तरी आतून पूर्णपणे ढासळत नाही. याचा अर्थ भावनाच नसणे असा नाही. उदाहरणार्थ कोणी तुमचे कौतुक केले, तुम्हाला आनंद झाला, पण मन म्हणत नाही माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही. कोणी टीका केली, दुःख झाले, पण मन म्हणत नाही माझे जीवनच खराब आहे. म्हणजेच सुख आले तरी वाहवत जाणे नाही आणि दुःख आले तरी तुटून जाणे नाही. हेच गीतेमधील समत्व आहे. आता आपण घरामधलं एक छोटंसं उदाहरण घेऊयात. समजा घरात एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी कठोर शब्दात जर बोलले, त्यावेळी आपल्याकडे 2 मार्ग आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो मार्ग आहे, त्याने मला असे बोलले म्हणून मीही त्याच्याशी असं बोलणार. त्याचा परिणाम काय होईल बघा. एक आपण शब्द बोललो, तो पुढचा दुसरा शब्द बोलणार, त्याच्यातून भांडण तयार होणार आणि जर भांडण झाले तर मनस्ताप होणार आणि मग त्याच्यामुळे आपल्यामध्ये दिवसभर अस्वस्थता तयार होणार. पण दुसरा मार्ग असा आहे, त्याचे शब्द मला आवडले नाहीत, पण माझ्या मनाची शांतता त्याच्या हातात का द्यायची. मग तुम्ही शांतपणे म्हणता, तुम्हाला काही सांगायचं असेल तर शांतपणे सांगा, आपण बोलून घेऊ. समस्या कदाचित लगेच सुटणार नाही, पण तुम्ही स्वतःला हरवले नाही. हीच सद्गुरूच्या वचनावर चालण्याची सुरुवात आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर सद्गुरूच्या वचनावरती जर आपल्याला चालणं सोपं वाटावं, याच्यासाठी कशा पद्धतीने आपण आपल्यामध्ये परिवर्तन करायला हवं याचं छोटंसं
काही शब्दामध्ये, काही मोजक्या शब्दामध्ये चिंतन केलेलं आहे. तुम्हाला हे चिंतन कसं वाटलं आवर्जून कळवा, कमेंटच्या माध्यमातून सांगा. त्यामुळे आपण अनेक वेगवेगळे चिंतनाचे व्हिडिओ घेऊन येऊ शकेल आणि आपला जो प्रवास आहे की मुक्तीच्या स्थितीपर्यंत जायचं आहे, तर तो प्रवास आपल्याला सहज पार पाडता येईल. आपण असं म्हटलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जना. काही गोष्टींचा उलगडा जर मला झाला असेल तर ते ज्ञान मी इतरांना द्यायला हवं. जर तुम्हालाही असे कोणते प्रश्न पडत असतील किंवा कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल, जर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले, तर जर मला शक्य असेल तर ते उत्तरे आपण चिंतनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करूयात. सात्संगाची हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन निरंकारची.